नमस्कार. लीनाचे स्वयंपाकघरमध्ये मी लीना आपलं स्वागत करते. आज या स्वयंपाकघरात तुम्हाला रोजच्या आमटीमध्ये केली जाणारी दारकोची आमटी कशी बनवायची हे पाहायला मिळणार आहे. चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी अर्धा किलो दारकोच्या शेंगा सोलून घेतलेल्या आहेत. कराड भागाकडे याला दारको म्हणतात, तर सातारा भागाकडे याला घेवडा म्हणतात. आता याची आपण आमटी बनवायला घेऊयात. या शेंगा दोन प्रकारच्या असतात, एक काळा दारकोच्या शेंगा आणि दुसरी पांढऱ्या दारकोच्या शेंगा. कढईमध्ये एक पळी तेल घालूया. तेल चांगलं तापलं की याच्यामध्ये पाव चमचा मोहरी घालूया. मोहरी चांगली तडतडली की पाव चमचा जिरे घालूया. थोडंसं हिंग घालूया. खमंग फोडणी दिल्यावर इथे मी थोडंसं सुकं खोबरं, 5-6 लसूण पाकळ्या, कोथिंबीर याचं मिक्सरमध्ये वाटण करून घेतलेलं आहे. वाटण घालूया. गॅसच्या मध्यम आचेवर वाटण 1 ते 2 मिनिटे भाजून घेऊयात. वाटण घातल्यामुळे आमटी आपली छान मिळून येईल. वाटण छान भाजून झाल्यावर इथे मी अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घालत आहे. कांदा लसूण मसाला भाजून घेऊयात. कांदा लसूण मसाला थोडा वेळ भाजून झाल्यावर याच्यात दारको घालूया. दारको गॅसच्या मध्यम आचेवर थोडा वेळ परतून घेऊयात. ही आमटी नुसत्या पांढऱ्या दारकोची किंवा काळ्या दारकोची पण करतात. प्रत्येक रंगाच्या दारकोची चव वेगळी असते, पण दोन्ही रंगाची दारको मिळून केले तर आमटी आणखीनच सुंदर लागते. चार ते 5 मिनिटे आपले दारको छान परतून झालेले आहेत. आता गॅसची आच कमी करूया. याच्यामध्ये आता 2 ग्लास उकळलेले पाणी घालूया. उकळलेले पाणी घातल्यामुळे आमटीला चव छान येते. मोठे मीठ घालूया. याला आता मोठ्या आचेवर खळखळून उकळी आणूयात. तीन 4 मिनिटातच याला खळखळून उकळी आलेली आहे. आता गॅसची आच मध्यम करूयात आणि दारको शिजवून घेऊयात. सात ते 8 मिनिटांनंतर काळे रंगाचे दारको शिजत आले की आमटीला थोडासा काळसर रंग येतो. 5 ते 7 मिनिटे झाल्यानंतर याच्यामध्ये 1 कप भाजलेल्या शेंगदाण्याचे बारीक कूट घालूया. कूट घातल्यामुळे आमटी आणखीनच छान मिळून येईल. मिक्स करून घेऊया. मिक्स करून झाल्यावर याला आणखीन 10 ते 12 मिनिटे शिजवून घेऊयात. दहा ते 12 मिनिटे झालेली आहेत. हलवून घेऊयात. दारको शिजले आहे का नाही ते पाहूयात. दारको शिजलेले आहेत. आता गॅस बंद करूयात. दारकोची ही आमटी चपातीपेक्षा गरम गरम भाकरीसोबत मस्त लागते. मला आशा आहे आजची ही रेसिपी साधी सोपी असली तरी याची तुम्हाला थोडीफार मदत झाली असेल. आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाचे स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.